आकाशामध्ये चंद्र ताऱ्यांची जितकी किंमत आहे, एखाद्या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावर अतिथीगणांची तितकीच खरं तर किंमत आहे. आणि या मुख्य व्यासपीठावर जे ऑपरेटर बॅकग्राऊंड म्युझिक प्लीज. फार चांगले गायक आहेत. अविनाशजी नाईक साहेब यांनाही यानंतर सन्मानित केलं जाईल. किती गण किती संख्येने उपस्थित राहिले यावरून त्या स्पर्धेचं सुद्धा मूल्यांकन होत असतं. हे इतकं मोठं भव्य दिव्य अशा पद्धतीचं व्यासपीठ अगदी आपल्या अतिथींनी गजबज उपस्थित आहेत. मला असं वाटतं 6 षटकं त्यासाठी कमी पडतील. आपण नितीनजी चोरगे यांच्या सन्मानाकडे वळत आहोत. दोस्तों, केंद्रीय राज्य मंत्री चषक 2023 में आप सभी का हार्दिक स्वागत है। मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेश ढाकी का दीवाना। मुकाबला चल रहा है इस वक्त त्रिशा 11 सोनार पाड़ा बनाम आई योगेश्वरी जुन नांदुरकी के बीच में 2 विकेटें गिरी है, एक बैट्समैन बोल्ड हो गए और एक एलबीडब्ल्यू। अमर ठाकुर बड़ा नाम है और ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जो जलपेश भुई ने ऑर्गेनाइज की थी उसमें कमाल की बॉलिंग की थी अमर ठाकुर ने। राइट आर्म राउंड स्टम्प्स, इस मरतबा जड़ में गेंद बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद गई थी, वहां पर अपील हो रही है, कोई रन नहीं। स्कोर 7 रन। चेतन इस वक्त चेतन वड़गरे सामना करें अमर ठाकुर का। अमर ठाकुर को देखिए क्या बॉलिंग करते हैं, बहुत लंबा कद है। ऑस्ट्रेलिया के टॉम मोदी की याद आती हुई।
अपना एक उनका बॉलिंग एक्शन है, राइट आर्म राउंड स्टंप्स। इस मरतबा बहुत ही खूबसूरत स्ट्रोक डाउन द ग्राउंड, लेकिन क्या गजब की फील्डिंग है। सोनार पारा के फील्डर अपने आप को झोंक रहे हैं, ओवर थ्रो हुआ है, 2 रन बने। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 2 विकेट। 9 रन 2 विकेटों के नुकसान पर ये आप देख सकते हैं आज वीआईपी डाइस मेहमानों से भरा हुआ। अमर ठाकुर इस मरतबा बहुत ही खूबसूरत शॉट है, गैप में ट्रैवल हो रहा है, दूर से खिलाड़ी पहुंचे, इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से एक ओवर की समाप्ति, रन बने 11, विकेटें गिरे 2। आज मेरे साथ कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल और मशहूर युवा कमेंटेटर करण कानल। आप देख रहे हैं वो शो जो भारत में पहली मर्तबा हो रहा है, 32 बाइक और एक 4 व्हीलर, 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। मुकाबला इस वक्त चलता हुआ त्रिशा 11 सोनार पारा बनाम आई योगेश्वरी जुन नांदुर्की के बीच में। इस मरतबा खेलने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, विकेट कीपर के पास गई, कोई रन नहीं। बॉलिंग में सामने की ओर से बुलाया गया है गेंदबाज समीर पाटिल को, जो दूर वाले छोर से गेंदबाजी कर रहे हैं। प्रफुल्ल पाटिल के लिए इस मरतबा वाइड घोषित के अंपायर ने। प्रफुल्ल को फूल बनाने की कोशिश कामयाब नहीं हुई, अंपायर चौकन्ना थे, वाइड घोषित किया, 12 रन। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज 20-23 स्पर्धेला आता ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली ते प्रमुख मान्यवर या स्पर्धेतून रजा घेत आहेत। सन्माननीय योगेशजी लहाने साहेब, हेमंत शेठ पुजारा साहेब, मनसुखजी नाईक साहेब, चरणजी राऊत साहेब, आकाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर महेश शेठ लहाने, संदेशजी ठाकूर, अतुलजी, मुकेशजी नाईक, अभिजी दिबेकर या सर्वांची उपस्थिती आणि आता या स्पर्धेत निश्चितच या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी बहुसंख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत। मला असं वाटतं त्यांचं फोटो सेशन इकडे होत आहे। हा ग्रुप फोटो त्यांचा इकडे पिक केला जात आहे। आमचे कॅमेरामॅन यांनी सुद्धा योग्य अँगल इकडे दाखवलेला आहे। खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर खेल दिया है, गेंद 6 रन के लिए। या स्पर्धेतील त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृतीपटलावर अविरत टिकून राहाव्यात यासाठी इथे हे फोटो सेशन त्यांच्या वतीने केलं जात आहे। आपण पाहू शकाल हेमंत शेठ पुजारा साहेब, योगेशजी लहाने साहेब, मनखुजी नाईक साहेब, चरणजी राऊत साहेब, आकाशजी नाईक साहेब, महेश शेठ लहाने साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी। पुन्हा एकदा त्यांचं केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-23 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक और आसमान में खेली हुई गेंद, देखना है फील्डर पहुंच रहे वहां पर। देखिए क्या छूटा, सपना टूटा, अंपायर का क्या इशारा आता है वहां पर। 2 रन बने, इन 2 रन से 21 रन 2 विकेटों के नुकसान पे। सर्व अतिथीगणांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। एवन जोडीच्या सोबत इथे फोटोशूट केला जात आहे आणि हे एवन जोडीचं प्रेम आहे, ज्यामुळे इतक्या बहुसंख्येने
जुन नांदुरकी का पलटवार चलता हुआ। कुल स्कोर है 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। एखाद्या स्पर्धेच्या आयोजनात 5 ते 6 दिवसांमध्ये जितके मान्यवर आपण पाहू शकत नाहीत तितके मान्यवर या पंचम रात्रीमध्ये 5व्या रजनीमध्ये मुख्य व्यासपीठावर आपण आतापर्यंत अनुभवलेले आहेत आणि म्हणून ही स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ही अखंड भारतामध्ये इतकी लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध आहे। स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 2 ओवर की समाप्ति, रन बने 22, विकेटें गिरी है 2। for the loss of 2 wicket, end of the second over. आई योगेश्वरी जुन नांदुरकी losing a toss and batting first here. आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक, ये मान्यवर्स का फोटो सेशन होता हुआ महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेत डाकी दोनों के साथ में। फिर से आप देख सकते हैं तमाम आज के मुख्य अतिथि काफी एंजॉय करते हुए। मुकाबला चलता हुआ त्रिशा 11 सोनार पारा बनाम आई योगेश्वरी जुन नांदुरकी। अमर ठाकुर को कंटिन्यू रखा गया है। थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में गजब की गेंदबाजी की थी अमर ठाकुर ने। फील्ड की जमावट, शॉर्ट टर्मिन, शॉर्ट फाइन लेग, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट और ऑर्थोडॉक मिड विकेट। इस मरतबा फिर पुल करने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक, आउट हो गए, कॉट एंड बोल्ड। यहाँ पर बैट्समैन चेतन बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन आप अमर ठाकुर के सामने रिस्क नहीं ले सकते। ये विकेटों के सौदागर हैं और आखिरकार चलता कर दिया चेतन को। तीसरा झटका लगा 22 पे। केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान, केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। 22 रन 3 विकेट। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आ रहे हैं भावेश पाटिल। मुकाबला चलता हुआ जुन नांदुर की टॉस हार के पहले बल्लेबाजी कर रही है त्रिशा 11 सोनार पाड़ा के सामने। अमर ठाकुर क्या गेंदबाजी कर रहे हैं, 11 रन 3 विकेट। लंबा कद, लंबे इरादे, बिग बट सोनार पाड़ा के। इस मरतबा हल्के से चिप करते हुए जानबूझ के ऑन द राइट चिप किया था। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर आगे सरकता हुआ 23 रन 3 विकेट। ये प्रेम है महाराष्ट्र की एवन जोड़ी के लिए। मेहमान है कि बिल्कुल हर एक चाहता है कि ये जोड़ी के साथ कम से कम एक फोटो हो जाए। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है। ओ माय गॉड, व्हाट अ कैच। देखना अंपायर का क्या निर्णय। तीसरे अंपायर को पूछा है। ये किस्मत राव भी जबरदस्त अंपायर है, कोई रिस्क नहीं ले रहे हैं, क्योंकि वहां भी किस्मत का अमल दखल दिख रहा है किस्मत राव को, इसलिए उन्होंने तीसरे अंपायर को पूछा है। देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। क्या वो कैच हुआ था डीप में? अनिकेत पाटिल ने बहुत बढ़िया जज किया था। ये आता हुआ रिप्ले,
देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय प्रफुल्ल पाटिल ने वो शॉट को खेला था, खींच के मारा था। यस, इज आउट। प्रफुल्ल पाटिल चले गए हैं। तेईस रन, 4 विकेट। क्या बॉलिंग कर रहे हैं। मैंने पहले ही कहा था कि अमर ठाकुर एक ऐसे गेंदबाज है जो विकेटों के सौदागर है। कलन सोनार पारा का सुनेरा बॉलर। मान्यवरांना विनंती आहे, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे, मुख्य व्यासपीठावर जाऊन संलग्न व्हा आणि चालू असणाऱ्या या क्रीडा सोहळ्याचा आनंद घ्या. यस, इट्स ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. अमर ठाकुर, ओ क्या गेंद है। देखिए कलन, आपको लगता नहीं अमर ठाकुर को देख के हर टीम ये कहेंगी कि ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ये तो विकेटों वाले हाथ हैं। क्या बॉलिंग करे अमर ठाकुर। 1.4 ओवर्स, 12 रन, 4 विकेट। हमारे तमाम आज के मुख्य अतिथि हमसे विदा लेते हुए, धन्यवाद। आप आए, बाहर आई। अमर ठाकुर इस मर्तबा अपर कट, एक और झटका लगता हुआ और फाइपर कंप्लीट किया अमर ठाकुर ने। अमर ठाकुर के लिए तालियां होना चाहिए। व्हाट अ बॉलिंग। अभी भी एक गेंद बची है, 5 विकेटें हासिल कर चुके हैं, लेकिन सबसे अच्छा बॉलिंग फिगर हेमंत हड़ट के नाम है। 2 ओवर, 3 रन और 5 विकेट। एक नंबर नीलेश पाटील, एक नंबर नका चौकन भिवंडी लाई डेंजर, सुके जागी एक नंबर नका चौकन भिवंडी लाई डेंजर। नीलेश पाटिल 1 नंबर, शुकेट डाकी 1 नंबर, लेकिन गेंदबाजी भी तो अमर ठाकुर 1 नंबर कर रहे हैं। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। विकेटों के सौदागर, कोई भी कैप्टन कहेगा कि ठाकुर ये हाथ मुझे दे दे। गोल्डन आर्म्स ऑफ सोनार पारा, सोनार पारा के सुनहरे बाजू। गोल्डन आर्म्स ऑफ सोनार पारा, अमर ठाकुर। सुनहरे बाजू, गोल्डन आर्म्स ऑफ सोनार पारा, अमर ठाकुर मुड़ते हुए। ओ बढ़िया गेंद, बिट किया। बिग एंड देना चाहिए अमर ठाकुर को। 2 ओवर कुल मिलाकर रन दिए 12 और विकेटें हासिल किए 5। कलन, क्या कहेंगे इस बॉलिंग स्पेल के बारे में। नेहमी सर, अमर ठाकूर के टिकर बॉलर आहे या संघ. तीन ओवर की समाप्ति, रन बने 24, विकेटें गिरी है 5। थोड़ी कठिनाइयों में आई योगेश्वरी स्पोर्ट्स जुन नांदुर की। अमर ठाकुर ने कमर तोड़ दी बल्लेबाजी की, टॉप ऑर्डर को सीधा पवेलियन की राह दिखाई। मेरे साथ करण कालन, कल्याण डोमोली की मशहूर आवाज। सबसे बड़ी बात है कि करण कालन बहुत ही युवा है। गेंदबाजी में रिद्धेश पाटिल को बुलाया गया है दूर वाले छोर से। अगली 2 टीमों के कैप्टन टॉस बॉक्स में तैयार रहना है। अल्पेश गायकवाड बताइए कि अगला मैच किसका होने जा रहा है। आकाश पाटिल सामने है सिद्धेश के। इस मर्तबा स्विंग एंड मिस, ब्लाइंड स्ट्रोक। बहुत अच्छी गेंद थी रिद्धेश पाटिल की। टिप्पा खाने के बाद कांटा बदला था।
नेचुरल स्विंग, आंखें मौन कर शॉट खेले थे बैट्समैन आकाश पाटिल। हेलो चेक। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, फिर अच्छी गेंद, भूल भुलैया, ढूंढते रह जाओगे। क्या स्विंग कर रहे हैं रिद्धेश पाटिल, ये देखिए क्या मोमेंट था गेंद में, टिप्पा खाने के बाद काफी स्विंग होकर विकेट कीपर के पास। करण कालल, केंद्रीय मंत्री चषक में आपका हार्दिक स्वागत है। आज आपको इस बड़े फॉर्मेट में दावत दी गई है। फिर से डॉट गेंद, ऐसा लग रहा है कोई कॉइन रखा है जिस पे गेंदबाजी हो रही हो। नक्कीच डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बेस थोडा कमी करा माईकचा बेस. अमर नेहमीच विकेट टेकर बॉलर म्हणून सोनारपणासाठी गोलंदाजी करत आलेले आहे आणि मला आजही आठवत आहे मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये त्याने एका त्या स्पर्धेमध्ये 6 मॅचेसमध्ये 20 विकेट मिळवण्याचा विक्रम केलेला. सध्या आपण लेफ्ट हँडर रिद्धेश पाटीलला बघत आहोत, आणखी एक प्रतिभा संपन्न असा गोलंदाज. यस, देखिए इस स्पर्धा के हमारे सबसे बुजुर्ग और सरपरस्त आला जिन्हें कहते हैं सम्मानीय तुकाराम पाटिल साहब, जो एवन नीलेश पाटिल के पिताश्री हैं, हमसे विदा लेते हुए आपका विशेष धन्यवाद। और आप आएंगे तो ये टूर्नामेंट में आपकी दुआएं काम आएंगी। इस बीच ये गेंद हवा में स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी, एक और विकेट गिरता हुआ। बहुत ही खराब परफॉर्मेंस हम देख रहे हैं जून नांदुरकी का। गुरसई ए के कैप्टन और टेम्बोली के कैप्टन, आप दोनों को टॉस बॉक्स से जुड़ जाना है। गुरसई ए बनाम टेम्बोली, चौथे ओवर तक जाते जाते कुल मिलाकर 6 विकेटें गिरी है। 25 रन 6 खिलाड़ी खोने के बाद। नए बैट्समैन समीरन राउत, क्या अच्छा नाम है समीरन, लेकिन यहाँ तो रन की जरूरत है। जुन नांदुरकी को आ रहे हैं समीरन, अब ये रन बनाते हैं या नहीं, ये देखने वाली बात रहेंगी। विकेट मेडन की तरफ बढ़ रहे हैं गेंदबाज रिद्धेश पाटिल। बहुत खूबसूरत टर्न किया, पैरों के सामने आउटफील्ड में छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, 1 रन। 4 ओवर की समाप्ति, रन बने 26, विकेट गिरी है 6। बचे हुए 2 ओवर में देखना है क्या रंग रहता है। बने रहिए हमारे साथ, डोंट गो वे, क्योंकि मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेट डाकी का दीवाना। स्वागत है आप सभी का। ये आज के हमारे मुख्य अतिथि मन से मैच का मजा ले रहे हैं। 4 ओवर 26 रन 6 विकेट, समीरन 1 पर, आकाश पाटिल ने 5 डॉट गेंदे के लिए। देखिए करण कालन, ये अमर ठाकुर का बॉलिंग एनालिस्ट, 2 ओवर 12 रन और 5 विकेट, 8 डॉट गेंदे की उन्होंने और 1 सिक्सर खाया। हॅलो निश्चितपणे आज आपण 5व्या सायंकाळी आहोत या स्पर्धेच्या. मी आवर्जून एक तुम्हाला प्रश्न विचारेन सर, की ही सरफेस पहिल्या दिवसापासून बघत आहात, पहिल्या मॅचपासून तुम्ही या स्पर्धेला कव्हर करत आहात, निश्चितपणे सरफेस कशी आहे ही जरूर म्हणा. टो क्रैशर आउट, एलबीडब्ल्यू। क्या गेंद थी, मेरे ख्याल से जब गेंदबाजी को गए तो ऐसा लगा कि लेग ब्रेक गेंदबाजी करने चाह रहे, लेकिन तेज किया उन्होंने। ये देखिए प्लम एलबीडब्ल्यू। कालन देखिए, जब पहली इनिंग हुई थी, जब भी हमने कहा था, मैंने अजय गरत ने, कि इस एंड से जब गेंदबाजी होंगी तो अच्छा उछाल। देखिए अब 5वां दिन है, अब थोड़ा बहुत उछाल तो कम हुआ है, लेकिन अभी भी गेंदबाजों के लिए बहुत कुछ है। लेकिन दिन के मैचेस में बल्लेबाजों के लिए बहुत कुछ है, लेकिन ये डिपेंड है आप कितने बड़े बल्लेबाज हैं, आपका खेलने का तरीका क्या है।
आपकी गेंदे कहाँ पिच हो रही है, कितने बड़े गेंदबाज है, वरना 2:30 बजे मुनीस पाटिल बची हुई 2 गेंदों में 10 रन नहीं बनाते, सिक्सर और गोल्डन बाउंड्री। आणि आपण देखिए कालन, मैं अक्सर कहता हूं कि नींबू खाने से दुश्मन के दांत खट्टे नहीं होते, उनके आंखों में आंखें डाल के बात करना होती है, उनके कांधे से कांधा रगड़ना होता है, जब जाके एक अच्छा क्रिकेट होता है। 26 रन 7 विकेट। नए बैट्समैन रंजीत शिकारी आए। अब ये खुद शिकार होते हैं या शिकार करते हैं, ये भी देखने वाली बात है। 26 रन 7 विकेट। क्या बॉलिंग हो रही है। जुन नांदूर की बड़ा नाम है, आज उनकी जो बल्लेबाजी है ताश के पत्तों की तरह बिखरती हुई। 18 से 24, 24 से 30, 30 से 32 और अब 2025 में आएंगे तो यहाँ 50 बाइक नजर आएंगे। हमारे बीच इस मर्तबा एक और यस आउट। डोमोली से कुंडलिक मात्रे फैमिली से हमारे बीच डोमोली से आए हुए हनुमान मात्रे साहब हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। एवन जोड़ी आपसे निवेदन करती है आपको हमारे मंच पे आना है। डोमोली का बहुत बड़ा नाम है कुंडलिक मात्रे, उनके करीबी हनुमान साहब, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं। आपसे निवेदन है आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। हेलो 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 हैट्रिक पे आ गए। अल्पेश गायकवाड 6 ही हैट्रिक हुए हैं ना। हैट्रिक गेंद के साथ अनिकेत पाटिल। शिकारी भी चले गए क्या? शिकारी खुद शिकार होकर चले गए। वो जो गाना था कि शिकार करने आए थे शिकार हो के चले, ये बॉलिंग एक्शन भी जबरदस्त है इनका, बिल्कुल मानो कोई ट्रेन पटरी बदल रही हो। ओ बढ़िया गेंद, मरता क्या ना करता। हैट्रिक को तो बचाना था, नए बैट्समैन को बचा लिया अल्पेश पाटिल ने। ओवर थ्रो हुआ है, 2 रन बने। डूबते को तिनके का सहारा, बुढ़त्याला काडीचा आधार। स्कोर 28 रन 8 विकेट। हेलो 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 इस मरतबा चाइनीज कट लगा है, गेंद पीछे सरक रही है। किस्मत वाले 22 के 4 रन। एक नंबर नीलेश पाटील हॅलो. एक नंबर नगाचौकन भिवंडी लई डेंजर सुकेश टाकी एक नंबर नगाचौकन भिवंडी लई डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर सुकेश टाकी एक नंबर नीलेश पाटील एक नंबर। इस बीच एक रन और आता हुआ। Yes, right arm over the stumps। एक और डॉट गेंद। वाकई में हम विशेष आभार व्यक्त करेंगे हेमंत पुजारा साहब का, जिन्होंने हमें एक बाइक स्पॉन्सर की है। विशेष स्वागत भी आपका। साथ ही साथ
मयूरेश मंकुश नाइक, आकाश नाइक साहब और चरण राउत साहब, ये तीनों का ये त्रिमूर्ति हमारे मान्यवर का भी हार्दिक स्वागत है, हार्दिक आभार है जिन्होंने एक बाइक स्पॉन्सर की। और हमारे बीच में इस वक्त मौजूद हैं योगेश लहाने साहब, सरपंच भिंगारवाड़ी के, उनका हम विशेष स्वागत करते हैं। हमारे लैंडलॉर्ड ऑफ बड़ोडी मौसम पाटिल ने हमें 2 बाइक स्पॉन्सर की है, उनका भी विशेष धन्यवाद। तेज गेंद कट करने की कोशिश। एक बात तो है करण कि बल्लेबाजों ने गेंदों को पढ़ा ही नहीं, मानो ऐसा लग रहा है कि 10वीं का पेपर दे रहे हो और 12वीं का पर्चा उनके सामने रख दिया गया, जिस तरह की बल्लेबाजी हो रही है। ये देखिए बहुत खूबसूरत गेंद। कल ही मैंने कहा था हमारे ऑफिशियल स्कोरर धनाजी पाटिल, इस मरतबा खींच के मारा है, पहला करारा जवाब, 6 रन। नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा। सबसे बड़ी बात है कि आप उठते कहाँ हैं, आप बैठते कहाँ हैं, आपके ताल्लुकात किनसे है। देखिए महाराष्ट्र की एवन जोड़ी ऐसे ही नहीं बन जाती है। हेमंत पुजारा साहब जिन्होंने हमें एक बाइक स्पॉन्सर की है, हमारे गुजराती भाई हैं, उनका विशेष धन्यवाद करेंगे। देखिए नीलेश पाटिल और शुकेत डाकी, आपने देखा मुड़बार में गए 15 मिनट मैच बंद हो गया। धड़ा के बाद चषक में गए 15 मिनट मैच बंद हो गया था। स्विंग एंड मिस, लेकिन इस मकाम पे पहुंचने के लिए बहुत मेहनत की है इस जोड़ी ने और लोगों को बहुत करीब भी किया है। इसीलिए तो मैं कहता हूं कि महाराष्ट्र की A1 जोड़ी सिर्फ 1 and only 1, नीलेश एंड शुकेश। इस मर्तबा ऊपर लगी है, आसमान में खड़ी रह गई है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं। क्या जज किया है, बहुत खूबसूरत कैच, आउट हो गए बैट्समैन। इस तरह के कैचेस इतने आसान नहीं रहते हैं जब फ्लड लाइट की रोशनी में गेंद नीचे आ जाए। ये देखिए व्हाट अ टेकन। कोणी कितीही महारथी आला तरी आयोडन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं। आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा, आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय। ये पहली ऐसी टूर्नामेंट है पूरे भारत देश की जहां पे ग्रामीण के 128 टीमें खेल रही है और साथ ही साथ 32 बाइक और एक 4 व्हीलर। इस मर्तबा गेंद ऊपर लगी है, एक और शिकार होता हुआ ऑल आउट। जुन नांदुर की केवल 40 पे ऑल आउट हुई है और 41 का लक्ष्य रखा है। चलते हैं अगले, टेम्बोली वर्सेस जय बजरंग गोरसई ए। शुभा धुमाल, आपको टॉस लेना है। करण कालन जा रहे हैं। करण कालन आपकी मालूमात के लिए कि टेम्बोली बनाम जेबी स्पोर्ट गोरसई है। ये देखिए स्कोर कार्ड, तुषार भुईर 0, प्रफुल्ल पाटिल 1, विशाल राउत 6, चेतन 13, भावेश पाटिल 1, 0 0 1 0 8 0। ऐसा लग रहा है कि फॉरेन का कोई पिन कोड है। 40 पे ऑल आउट हुए, 41 का लक्ष्य। बॉलिंग फिगर बहुत जबरदस्त रहा है। ये देखिए अमर ठाकुर 2 ओवर 12 रन 5 विकेट, समीर पाटिल 1 ओवर 11 रन 2 विकेट, रिद्धेश पाटिल 2 ओवर 7 रन 3 विकेट। व्हाट अ बॉलिंग। और अनिकेत पाटिल
1 ओवर 3 रन और 2 विकेट, इसे कहते हैं गेंदबाजी का तोपखाना यूनिट। इट्स ओवर टू करण कालन। तर मी विनंती करेन पुढच्या मॅचचा टॉस करायचा आपल्याला। हेमंत शेठ पुजारा, त्याचबरोबर योगेश लहाने साहेब आणि मनकुश शेठ नाईक साहेब आणि आकाशजी नाईक साहेब या मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या। आपल्या उपस्थितीमध्ये आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत। गोरसई विरुद्ध टेंभवली या दोन संघांच्या दरम्यान तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळेल। हे सर्व मान्यवर आमचा टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत। आपण त्यांच्या शुभ हस्ते टॉस करत आहोत। एवन जोडी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री चषक। एवन जोडी कॉल आणि केंद्रीय राज्यमंत्री चषक अर्थातच गोरसई एच्या कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे। मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू। आपण लगेचच आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी आपणास मी विनंती करेन। दोन्ही संघांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपला निर्णय काय? फिल्डिंग करणार मी, फिल्डिंग। काही प्लॅनिंग करण्यात आली की तुम्हाला समजलं जेव्हा टेंबिवली टीम आणि टेंबिवलीचा खेळ तुम्ही बघितला असेल प्रिव्हियस मॅचमध्ये, ते चांगले खेळ आहेत, काय सांगाल? ऑब्वियसली प्लॅन असणारच। ही टेंबोली फार मोठी टीम आहे आणि त्यांच्या आगेच आम्ही अनेक वेळा खेळलेलो आहोत। आमचा एक्सपिरियन्स आम्ही मैदानावरच दाखवणार। शुभेच्छा असेल तुम्हालाही। काय सांगशील, टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। टॉस तर महत्त्वाचा होता, आम्ही पण फिल्डिंग करणार होतो, परंतु आता बॅटिंग आले, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू। जेव्हा पहिला सामना खेळ तेव्हा बॅटिंग केली होती, टॉप ऑर्डर कुठेतरी ढासळली होती, मात्र अल्ताफने जी बॅटिंग केली त्या बॅटिंगच्या जोरावरती चांगली टोटल बनवली आणि तिला डिफेंडही तुम्ही केली। काय सांगशील या मॅचमध्ये? टॉप ऑर्डरकडून जास्त अपेक्षा तर असतीलच, कोणता खेळाडू जो या मॅचमध्ये सर्वाधिक धावा बनवेल? अपेक्षा तर प्रत्येकाकडून असेल आणि प्रत्येकाने आपल्या 100% द्यावं। तुलाही तुझ्या टीमलाही सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, गोरसे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। इट्स ओवर टू यू कॉम बॉक्स। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू, धन्यवाद सर्वांचं। पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 मध्ये। आज ही 5वी सायंकाळ आणि मॅच सुरू आहे ती त्रिशा 11 गावदेवी सोनारपाडा विरुद्ध आई जोगेश्वरी जुनांदुर्कीमध्ये। पहिल्या डावामध्ये जुनांदुर्की टीमने बॅटिंग केली आणि धावा उभारलेल्या त्या 40 धावा 41 टार्गेट। दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आणि दत्ता ठाकूरची विकेट शून्यावरती पडलेली आहे। सुरुवात चांगली केली अल्पेश पाटीलने, कारण जर आपण बघितलं या डावामध्ये त्यांना 41 डिफेंड करायच्या 6 षटकांमध्ये आणि अशा सुरुवातीची अपेक्षा जरूर होती। मग एक महत्त्वपूर्ण सूचना मी करत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, 10 सेकंदांच्या आतमध्ये बॅट्समन आउट झाल्यानंतर नवीन जो फलंदाज येतोय
त्यासाठी फक्त एवढाच वेळ असेल, तुम्हाला लगेचच 10 सेकंदाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे. याची नोंद असू द्या. त्रिशैल्यवान गावदेवी सोनारपाडा. विकेट तर पडलेली आणि दत्ता ठाकूरची विकेट पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील आलेले आहेत. सुरुवात चांगली आहे गोलंदाज अल्पेश पाटीलची पुन्हा एकदा. ड्राईव्ह करण्यात आला, चांगला फटका चेंडूच्या रेषेमध्ये आले आणि चेंडूला समोर ड्राईव्ह करण्यात आलेले आहे. आपण बघितलं तर चेंडू शॉट कव्हरच्या दरम्यान खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या सोनारपाडा टीमचं. स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघत आहात मिस्टर GTC जल्पेशजी भोईर यांना महत्वपूर्ण भूमिका मित्रांनो या स्पर्धेसाठी. त्यांची धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 1 वरती. योगेश पाटील आता लेफ्ट हँडर बॉलर्स अगेन्स्ट लेफ्ट हँडर बॅट्समन असेल. हे बॅटल रंगतदार असेल. मिड ऑन आतमध्ये ऑन साईडला काऊ कॉर्नर आणि मिड विकेट डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहेत. बघा कशा पद्धतीने इथे पहिला चेंडू योगेशसाठी असेल तो गोलंदाज अल्पेश पाटीलचा. ऑन साईडला वाहण्याचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू. व्ह्यू ब्लॉक करण्यात आला. डेंजर झोन मध्ये आलाय गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये. दॅट्स अंपायरने पूर्णपणे नकार दिला. मग ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. द विकेटने हा चेंडू टाकलाय, बाहेर निघत होता, लेग स्टंपचा बाहेर निघत होता. मला असं वाटलं की अंपायरला व्ह्यू ब्लॉक करण्यात आलेला. आमचे थर्ड अंपायर देखील ती चर्चा करत होते. वेगवान चेंडू होता आणि घडणार होतं क्रिकेट हेच सांगत होतं सर, बिकॉज काऊ कॉर्नर आणि मिड विकेट डीप मध्ये. पुन्हा एकदा आलाय आतमध्ये येणारा चेंडू लेफ्ट हँडर अल्पेश पाटीलचा, ज्याला ऑन साईडला फक्त ग्लान्स करण्यात आलेला. एक धाव आपण बघत आहोत मिळते आणि एका धावेच्या सहाय्यानं सध्या धावफलक 2 वरती. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अगोदर अल्पेश गायकवाड होते आणि आता मास अर्थातच धनाजी पाटील. परिवर्तन पुन्हा ऑन साईडला राईट हँडर साठी आपण बघत आहोत. लॉंग ऑन आणि मिड विकेट आहे. राऊंड विकेट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये स्ट्रायकिंग एंडला थ्रो. डायरेक्ट हिट मिस झालेले. यष्टीरक्षकाचा हात लागला त्यामुळे बेल्स पडली. एक धाव तर इथे पूर्ण होते आणि एका धावेसोबत धावफलक सध्या आपण बघत आहोत 3 या आकड्यावरती. पहिलं षटक महत्वपूर्ण होतं, जिथे आतापर्यंत फक्त 3 धावा आलेल्या आहेत. संघर्ष एकेका धावेसाठी करावा लागतोय तो सोनारपाड्याच्या फलंदाजांनी. अल्पेश पाटीलची भेदकता आपण पहिल्याच ओव्हरमध्ये बघत आहोत आणि त्याची गरज आहे, कारण लो स्कोरला ते डिफेंड करतात. 41चं फक्त टार्गेट ठेवण्यात आलंय त्यांच्याकडून. बॅटिंग हवी तशी झाली नाही. आता गोलंदाजांना हवी तशी गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी. बरेचसे मान्यवर तुम्हाला आताही आमच्या व्यासपीठावरती वेबिटाईज मध्ये पाहायला मिळत आहेत. अगोदर बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण बघितलेली आहे. उगीच ही काय महाराष्ट्राची एवन जोडी इतकी फेमस आहे. मोठा शो ज्याचे वेध संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला लागलेले असतात. ती स्पर्धा आज 5व्या सायंकाळी आपण हे सर्वजण साक्षीदार आहोत या स्पर्धेचे. सोनारपाडा विरुद्ध जुनांदुर्कीमध्ये हा सामना आपण बघत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. दुसरा डाव सुरू आहे. टार्गेट असताना 41चं त्रिशैल्यवान गावदेवी सोनारपाड्याची धावसंख्या आपण बघत आहोत 7 धावा. मुरलीशेठ मात्रे मानपाड्याचे, ज्यांनी या सोनारपाडा संघाला आज पुरस्कृत केलेलं आहे आणि त्यांच्या टीमने या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. अमर ठाकूरने 5 पर कंप्लीट केला. 5 विकेट इन ऑल. ज्याने खरं तर आपण बघितलं असेल मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये काही वर्षांअगोदर एका स्पर्धेमध्ये 20 विकेट मिळवण्याचा विक्रम केला होता. 5 पर कंप्लीट करणारे गोलंदाज या स्पर्धेमधले आपण जर बघितले तर पहिला गोलंदाज सावळेचा जगदीश मस्कर, त्यानंतर प्रथमेश मात्रे फुंडे, हेमंत बिनार आणि अमर ठाकूर सोनारपाडा. 6 विकेट हॅट्रिक आपण बघितलेले आहेत. 5 पर आपण बघत आहोत. ज्या यादीमध्ये आता 4 गोलंदाज आहेत. जगदीश मस्कर, प्रथमेश मात्रे, हेमंत आणि अमर ठाकूर.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. पहिलं षटक संपन्न 21 रन तुम्हाला पाहायला मिळेल. 34ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे त्यासाठी 30. बघूयात कशा पद्धतीने या मॅचला बनवण्यात येईल जुनांदिरकी करून की सोनारपाडा संघ सध्या तरी लो स्कोर आहे, मात्र या धावसंख्येला मोठे बनवण्याची ताकद जुनारदुंकी संघाच्या गोलंदाजामध्ये जरूर आहे. बघूयात 7 वरती धावफलक. सेकंड पॉवर प्ले मध्ये बॉलिंग मार्कवरती कुणाल पाटील. समीर पाटील यांच्या अगेन्स्ट 2 सिनियर प्लेयर आहेत सोनारपाडाचे. ऑफ स्टंपचा बाहेर होता, बघितलंय आणि सोडून दिलंय. वेल लेफ्ट. इट इज वाईट बॉल. एका धावेने धावफलक सध्या आपण बघतोय 8 या आकड्यावरती. जी गोलंदाजी अल्पेशने केलेली आहे तशाच षटकाची इथे कुठेतरी अपेक्षा असेल कुणालकडूनही, जो समोरच्यांकडून पुन्हा एकदा समीर पाटीलचा अगेन्स्ट. ऑफ स्टंपचा बाहेर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला वाईड यॉर्कर सक्सेसफुल अवे फ्रॉम द बॉडी. पहिल्या चेंडूला त्याला टाकायचं होतं मात्र जास्त बाहेर. यावेळेला बरोबर वाईडचा रिटर्न क्रीजच्या जवळून गेला आतमधून. काय चेंडू होता गोलंदाजाचा. भरपूर लांब राहिला समीर पाटील कारण शफल तितकासा झाला नव्हता. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 8. गोलंदाज कुणाल. पुन्हा तोच प्रयत्न, यावेळेला सक्सेस होतोय. बँक ऑन टार्गेट, वाईड यॉर्कर. दुसरा डॉट आला लागोपाठ. डॉट बॉलचं पर्सेंटेज जितकं वाढेल तितकं प्रेशर असेल सोनारपाडावरती. आणि आता जुनांदुर्की टीमला माहिती आहे की डॉट बॉल आपल्याला जास्त टाकायचे, त्यासोबत आता प्रेशर क्रिएट झाल्यानंतर विकेट मिळेल आणि तो प्रयत्न सध्या करतोय गोलंदाज कुणाल. पुन्हा तो प्रयत्न, यावेळेला ड्राईव्ह करण्यात आलेला. आपण बघत आहोत चेंडू चालला स्वीपर कव्हरला, इनफिल्ड मधून फिल्डर पोहोचला, बरोबर उचलून आता थ्रो करण्यासाठी त्यांनी वेळ घेतलेला आहे, मात्र इथे फक्त पूर्ण झालेले ते एक धाव. तुषारला आपण त्या ठिकाणी या चेंडूला कव्हर करत असताना बघितलेलं आहे. धावसंख्या 9 वरती संतपणे हा डाव चालला. पहिल्याच चेंडूवरती रॉयल डक वरती बाद केलं त्याने दत्ता ठाकूरला आणि त्यानंतर समीर पाटील योगेश पाटील यांच्यामध्ये पार्टनरशिप आपण बघतोय. 9 धावसंख्येची, पहिल्या ओव्हरमध्ये 7, इथे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2. बघूयात योगेश पाटीलचा पवित्रा काय असेल या मॅच मधला. जो एक मॅच्युअर प्लेअर आहे आणि जरूर एका मॅच्युअर इनिंगची अपेक्षा देखील असेल सोनारपाड्याच्या समर्थकांना त्याच्याकडून 41ला चेस करत असताना. 27 चेंडूमध्ये 32 समीकरण सोनारपाडासाठी. 9 वरती 1. प्रगतीपथावर दुसरं षटक योगेशसाठी. डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही प्लेयर ऑफ साईडला होते, इथे दोन्ही प्लेयर ऑन साईडला होते आणि इथे ऑन साईडला 3. कुणाल समोर चेंडूकडून आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला फक्त ढकलून दिलं चेंडूला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये गोलंदाज आणि विकेट किपर दोघेही चालले. सेकंडचा कॉल. योगेश पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिला समीरला. तेही थांबलेले आहेत आणि आपण बघत आहोत आता धावफलक सध्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करत असताना 10 या आकड्यावरती. 10 धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे या सामन्यामध्ये सुरुवातीलाच. चांगली बॉलिंग करतात, डिसिप्लिन बॉलिंग. आतापर्यंत आपण या डावमध्ये एक चौकार जरूर बघितलेला आहे जो पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आला होता. 10 धावा. कुणाल ऑन साइड बाजूला कॅप मध्ये चेंडू मिड विकेटला. फिल्डर आले, चांगली फिल्डिंग. एकाच हाताने चेंडूला त्याने उचललंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला क्रीज सोडली होती, डायरेक्ट मिस झाले. आता ओव्हर थ्रो, दुसरे धावे मिळते. जवळ होते, यष्टांच्या जवळ होते त्या ठिकाणी गोलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघता डीप मध्ये फिल्डर अल्पेशने एका हाताने या चेंडूला अडवलं. त्याने लगेचच थ्रो केला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि मग त्या ठिकाणी गोलंदाजाने कव्हरी केला होता. थ्रो हिट मिस झालं, त्यामुळे समीर पाटीलची विकेट मिस झाली. दोन्ही धावफलक पुढे. 12 धावा, 29ची गरज, 25 चेंडूंचा काही शिल्लक आहे. बघूया त्या मॅच मध्ये पुढचा डाव. संघर्ष तर जरूर एकेका धावेसाठी करावा लागतोय सोनारपाडा टीमला. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. कव्हर्स डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल या ठिकाणी सोडलेला आहे तुषारने आणि समीर पाटील यांना दुसरं जीवनदान. षटक संपन्न होत आहेत. आपण बघत आहोत ती 2 आणि धावसंख्या 1 गडी बाद 13 वरती. उर्वरित 21 रन, 24 चेंडू आणि 24 मध्ये बनवायचे 28. एक नंबर निलेश पाटील, एक नंबर नका
13 वरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये अल्पेशच्या 7 धावा आलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये कुणालच्या 6 धावा आलेल्या आहेत. जशी गोलंदाजी त्यांना करायची आहे तशी निश्चितपणे झालेली आहे, मात्र सोनारपाड्याचा मनाविरुद्ध झालेला आहे. पॉवर प्लेमध्ये त्यांना चांगल्या धावा जरूर बनवायच्या होत्या, कारण 41 या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना फक्त आलेल्या 13 मॅच इथूनही बनवू शकते हे संकेत दिलेले आहेत जुना दिकेच्या गोलंदाजांनी. बॉलिंग मार्कवरती आता अल्पेशला आपण बघत आहोत. कंटिन्यू करतोय तिसरं षटक. समीर पाटील यांना 2 जीवनदान मिळालेले आहेत. इथून त्याचा कितपत फायदा उचलला जाईल. दोघेही 6 वरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत. समीर पाटील आणि योगेश पाटील. धावसंख्या सध्या 13 वरती आहे. रिक्वायर्ड रेट 7चा आपण बघतोय. 4 षटकांमध्ये 28 बनवायच्यात. मयूर मात्रे ऑफ स्टंपचा बाहेर होता. चॉप करण्याचा प्रयत्न होता. एज घेऊन थर्ड मॅन मध्ये चेंडू. इथे मिळते एक धाव आणि एका धावेच्या साहाय्याने धावफलक आता पुढे चाललेले आहे. अगोदर थांबत होतं ते आता थांबत नाहीये. 36 वरती 41चं लक्ष असताना 5ची आता गरज. चेंडू उरले ते 9 चेंडू 5 धावा. मयूर मात्रेने इथे जर आता विकेट मिळवल्या, डॉट बॉल आले तर या सामन्यामध्ये जुनांदुर्गी हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल पुढे जात असताना. मात्र अमोलने जो षटकार ठोकलाय त्या षटकाराने हा सामना सोनारपाड्याच्या बाजूने. शेजारी वाढत्या त्या स्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या अमोलचे इनफिल्ड मध्ये तुम्ही बघता त्या ठिकाणी कमी गती फसवल्या पूर्णपणे. चेंज ऑफ पेस. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बोट फिरवली होती. हा चेंडू सरळच गेला, मात्र कमी गतीने गेलाय. उरले चेंडू 8 मध्ये बनवायच्यात 5. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. चांगली बॉलिंग करतोय एका षटकारानंतर मयूर मात्रे. 8 चेंडू 5 धावा. लेग स्टंपला चेंडू आणि वळवलाय स्क्वेअर लेगच्या वर्तुळा चेंडू सीमा पार. मॅच फिनिश. अभिनंदन. 311 गावदेवी सोनारपाडाने हा सामना जिंकलेला आहे. हार्ड लक टीम जोगेश्वरी जुनांदुर्गी. चांगला संघर्ष राहिला मित्रांनो. पहिल्या 4 षटकांमध्ये सामना पूर्णपणे बनवला होता, जिथे 12 मध्ये 14 राहिल्या. पहिल्या षटकाराला मयूरच्या अगेन्स्ट तेव्हा हा सामना फिरला आणि त्या सामन्यामध्ये सोनारपाडाने वर्चस्व गाजवलं. लगेचच आपण सामनावीरचा पुरस्कारही जाहीर करणार आहोत आणि आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. 2 षटकांचा स्पेल. त्यामध्ये अवघ्या 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 5 विकेट मिळवणारा स्ट्रायकर बॉलर 311 गावदेवी सोनारपाडाचा अमर ठाकूर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.